चांगलं काहीतरी लावता का? अरे इंटरनॅशनल म्युझिक आहे, आता अजून काय चांगला पाहिजे तुला? अरे राणा, याच्या 20 तर लाखभर शिडी विकलेत माहितीये का तुला, आणि तू यालाच खराब बोलते. तुम्हाला कोणत्या प्रकारची गाणी आवडतात? देवाची गाणी लावा की. हे हॉरिबल चॉईस आहे ना तुझ्या राणा, मी सांगते. अरे वर्ल्ड मॉडर्नायझेशन साठी गेला एवढा पुढे, तुला वर्ल्ड म्युझिक ऐकायला पाहिजे माहितीये. ए ना, व्हॉट्स द प्लॅन? जायच्या कुठे? बाबांच्या गोळ्या घेऊन झाल्या की रंकाळा तलाव फिरायला जा, आणि मग ते झालं की भवानी मंडप. ए नाही, आपण दुसरीकडे कुठेतरी मस्त जागेवर जाऊया. हा चालतंय. मग आपण पहिलं चप्पल मार्केट बघू आणि नंतर शिवाजी विद्यापीठ बघायला जाऊ. ए नको रे बाबा, ए त्याच्यापेक्षा आहे ना तुमच्या इथे ते उद्धम नगर म्हणून एक जागा आहे, हे जीपीएस वर बघितला मी काल. तिथे ना इंडस्ट्रियल एरिया आहे, आपण तिकडे जाऊया आणि त्याच्यानंतर मस्त पैकी थाय फूड खायला जाऊ. काय? नाही नको, मला मिसळ खायची आहे. मिसळ? तू थाय फूड एकदा खाऊन तर बघ ना अंजली. अरे मिसळ तर काय लोकल आयटम आहे, तू कधी पण खाऊ शकते. हे कोल्हापूरचं प्रवेशद्वार. हा माहिती आहे, हे कोल्हापूरचा प्रवेशद्वार आहे. ते हे इथे दिसते ना जीपीएस वर. टेक्नॉलॉजीचा जमाना आहे ना. हे आमचं मार्केट यार्ड. समजा शेतकऱ्यांचा माल इकडे येतो. कांदा, टमाटो, बटाटी समजा इकडे येतं. हा ते दिसला इथे पण दाखवला मार्केट यार्ड. पण हे मार्केट यार्ड म्हणजे काय नवीन नाही हा राणाजी. ए राणा भाऊ, तू काहीतरी नवीन दाखव ने, नवीन कोल्हापूरचा. कमाल या फोनची, समजा वांदाच करून ठेवला माझा. ओ इकडे बाजूला थांबवा. एक मिनिट. मी आधी शाळा शिकाय पाहिजे होती बघा, म्हणजे तुमच्यासारखी मी आधी स्टाईल मारली असती. अहो ती मास्तरीन एवढी शिकली पण काय बी उपयोग नाही बघा तिचा. अहो 8वीत काटर पास झालेली आमची संगी बी तिच्यापेक्षा लई खतरनाक शायनिंग मारते बघा. संगीचं कौतिक काय सांगतेस ग? विचारलंय आम्ही तुला. अहो संगीचं कौतिक नाही, ती मास्तरीन किती अडाणी आहे ते सांगायला म्या. आपला तो बैल बी अडाणी आणि ती मास्तरीन बी अडाणी. अहो सारखेला वारका अडाणी जोडाय बघा त्यांचा. जोड्यानं मारलं की कळल काय चंदे तुला? तुझ्या डोसक्यात का नाही लईच मोठा फॉल्ट आहे बघ. डोसकं फोडलं की मग जाईल तो फॉल्ट. इथं आम्ही ती जोडी तोडण्यासाठी जीवाचं रान करतोय आणि तू काय जोडी जोडाय निघालीस वय? अक्कल तुझी येरवड्याला निघून गेली आहे चंदे. अरे देवा, खरंच की लक्षात नाही आलं बघा माझ्या. पण मी शिकते ना हळूहळू तुमच्याकडनं. पर काय बी म्हणा, सकाळपासून मला काय बी सुधारणा झाल्या. कसं नुसू व्हायलंय मला. काय झालं कसं नुसतं व्हाया? आता तुम्हीच बघा की, राणादा मुदगल आणाय कधी तर गेलता आणि गेला तर गेला. एवढी गाडी चकाचक करून कधी गेलता का? म्हणजे अहो म्हणजे मला तर असं वाटते राणादानं जे काय सांगितलंय ते काय खरं नसणार. ते वेगळ्याच कामाला गेल्यात बघा. वेगळं म्हणजे? अहो ताईसाहेब, आता समजा इसकटून सांगू काय तुम्हाला? जसं सांगायचंय तसं सांग, पण जे काय मनात असेल ते सांग पटाक दिशी. ताईसाहेब, एकदा राणादाला फोन करा, म्हणजे खरं काय ते कळेल बघा.
हॅलो. हॅलो. हा राणा भाऊजी कुठं आहे सा? हाय की इथंच रंकाळ्यावर आहे. रंकाळ्यावर काय करतायचा? नाही तुम्ही तर मुद्गल घ्यायला जाणार होता ना ग? ते म्हणजे कसं आहे त्यो मुदगलवाला आहे ना व, तो म्हणला इकडे येतो म्हणून थांबलो इकडं. कोण कोण आहे बरोबर? मी आणि बरकत. द्या बघू बरकतला फोन. बरकत कडं अहो त्यो भेळ आणायला गेलाय. भेळ? हा. आता भेळ कोण खायलंय? ते अहो मला भूक लागली होती म्हणून त्यो भेळ आणायला गेलाय. अहो राणा भाऊजी तुम्ही कधीपासून भेळ खायला लागला? असली खाणी तर तुम्हाला आवडत नाहीत ना व? आणि भेळेनं पोट भरणार आहे वय तुमचं? नाही म्हणजे मी खाणार नव्हतो, पण बरकत म्हणला आज खाऊया म्हणून. अहो वहिनी तुम्ही मला सांगा की. नाही बरकत कडच द्या. अहो वहिनी खरंच त्यो लांब गेलाय, तुम्ही मला सांगा. राणा भाऊजी तुम्ही पटाक दिशी घरी या बरं. चालतंय. ते मुद्गल घेतलं की येतो लगेच घरी. हा मी ठेवतो फोन. त्यो बरकत काय कुठं दिसेना झालाय. हा ठेवतो. ऐका राणा भाऊजी. हॅलो हॅलो. बघा मी म्हणलं नव्हतं काहीतरी भानगड आहे म्हणून. उगाच मला कसं नुसतं होत नव्हतं. फोवाड बंद कर तुझा आता. यो तलाव छान आहे ना व? यालाच म्हणतात रंकाळ्याचा तलाव. हा आणि यो शालिनी पॅलेस. आपण बोटिंग करूया. हा? चला तुम्ही दोघं इथे काय करते हैं? चला आपण बोटिंग करूया. बोटिंग? ए नको बाबा, ते पेडल कोण मारेल? अहो मी ऐकी. तू नको, तरी पण ते रिस्की आहे ना. पडला पाण्यात बिनत तर. मला पोहता येतं. हो राणाजी एकदम पट्टीचे पोहणार हा. आहे. चल. अरे राणाजी पोहणार आहे नाही, मी थोडीचे. आज संध्याकाळी तुम्ही माझ्याकरता जे केलं ते. हो थँक्स करतलं त्यात. पण तुम्ही जरा जास्तच चिडला. तुम्ही होतात ना व, म्हणून जादारा घालता. तर आपल्या प्रेमाच्या माणसांवर कोणी वाईट नजरेने बघितलं तर आपलं टाळकच सटकतं बघा. प्रेमाचं म्हणजे?